नमस्कार फ्रेंड्स, आपल्या कोकण कन्या चॅनलमध्ये आपलं स्वागत। गावातील लग्न म्हणजेच एक विशेष आकर्षण। कोकणात शिवडाव चिंचाळवाडी गावातील शिरसाट कुटुंबियांच्या घरी बापू शिरसाट यांच्या नातूचा म्हणजेच सिद्धेश ज्ञानदेव शिरसाट याचा लग्न सोहळा पार पडला। आपल्या चॅनलद्वारे लग्न घरात असणारी पूर्वतयारी, हळदी समारंभ भारतीय सांस्कृतिक पद्धतीने कशा प्रकारे केला जातो हे आपण पाहिलं। घरात असणारी माणसांची एकात्मता यामुळे सर्व गोष्टी व्यवस्थित अशा पार पडल्या। लग्नाच्या दिवशी गावाकडे सकाळी उठून प्रथम देवाला गाऱ्हाणं घातलं जातं की घरात होणारं शुभ कार्य हे तुझ्या कृपादृष्टीने व्यवस्थित असं पार पडू दे। मुंबई स्पीकर वाजतो तर गावाकडे बँजोवाले तयारच असतात, तेही त्यांच्या पूर्णतः एनर्जीने। घरातील काकींनी मिळून सर्वप्रथम अंघोळ केल्यानंतर देवाचा नैवेद्य तयार केला आणि त्यानंतरच सुरू झाली हॉलवर जायची तयारी। गावाकडे अगोदर लग्न घरातच व्हायची, पण आता दोन्ही बाजू लक्षात घेता माणसांच्या संख्येमुळे सर्व तयारी ही हॉलवरच होते। भावाच्या लग्नासाठी शिवडाव गावातील नामांकित असा वाळकेश्वर हॉल बुक करण्यात आला होता। व्हिडिओ मार्फत हा हॉल तुम्हाला छोटा जरी दिसत असला तर प्रत्यक्षात पाहिल्यावर हा हॉल खूप स्पेशियस आहे। हिंदू धर्मात लग्न एक संस्कार मानला जातो, ज्यात अनेक धार्मिक विधी असतात, जसे की अग्निसाक्षी, मंत्रोच्चार आणि कन्यादान। लग्न हे दोन कुटुंबांना जोडते, ज्यामुळे समाजातील संबंध मजबूत होतात। आयुष्यभराची साथ आणि एकमेकांवर विश्वास ठेवण्याची हमी म्हणजेच लग्न। लग्न ही संकल्पना भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते आणि तिच्या विविधतेमध्ये सुंदरता आहे। प्रत्येक समाजात लग्नाचे विविध रीतिरिवाज, परंपरा आणि विधी असतात, ज्यामुळे प्रत्येक विवाह उत्सव आपल्या भारतीय संस्कृतीनुसार विवाह समारंभात धार्मिक विधी पार पाडल्या गेल्या। गणपती पूजन, वरमाला, सप्तपदी आणि मंगलाष्टक यांचा समावेश झाला आणि संस्कृतीनुसार नेहमीप्रमाणेच या विधी नववधू आणि नवरदेवाच्या जीवनात शुभ्रता आणि सौभाग्य आणण्यासाठी केल्या गेल्या। घरात येणाऱ्या लक्ष्मीच्या माहेरकडून स्व इच्छेने दिल्या गेल्या वस्तूंना रुखवात असे म्हणतात। तुम्ही हा सुंदर असा रुखवात पाहू शकता। या रुखवातात घरात येणाऱ्या लक्ष्मीचे कलाकौशल्य देखील दिसून येते। अशा प्रकारे हा सुंदर असा लग्न सोहळा पार पडला।